गरीब, गरजू आणि कष्टकरी नागरिकांना अल्पदरात पोटभर जेवण मिळावं या सामाजिक उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन योजनेलाच आता आर्थिक संकटाची झळ बसली आहे। अकोला जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालकांच्या म्हणण्यानुसार तब्बल 11 महिन्यांपासून त्यांचं अनुदान मिळालेलं नाही। गरिबांच्या ताटात अन्न देणारे केंद्र चालक स्वतः आर्थिक विवंचनेत सापडले। शासनाच्या योजनेतून एका थाळीसाठी ग्रामीण भागात 25 रुपये तर शहरी भागात 40 रुपये अनुदान मिळतं, परंतु मागील 6 वर्षात वाढलेली अन्नधान्याची किंमत, भाजीपाला, गॅस, वीज, पाणी, कर्मचारी आणि इतर खर्च पाहता केंद्र चालवणं दिवसेंदिवस खर्च भागवणं कठीण होत आहे। दुसरीकडे सिलेंडरच्या दरानं मोठा आर्थिक भार वाढला असून जवळपास 3000 रुपयांच्या सिलेंडरच्या खर्चाचा फटका केंद्र चालकांना सहन करावा लागत असल्याचं चालकांचं म्हणणं आहे। 11 महिन्याचं अनुदान प्रलंबित असताना आणि पुढे चालवणं हे शक्यच नाही ना। आम्हाला किराणा दुकानदार असो, भाजीवाले असो, हे सुद्धा उधार द्यायला आता धजत नाही आहेत। तर अशा परिस्थितीत आम्ही ते कसं चालवावं हा एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। जवळपास जिल्ह्यातील 5-6 शिवभोजन केंद्र बंद झालेले आहेत की अनुदान रखडल्यामुळे। तर माझी आपल्या मार्फत परत शासनाला विनंती आहे की शासनाने त्वरित अनुदान हे त्यांनी आम्हाला द्यावं, अन्यथा पुढची परिस्थिती गंभीर आहे। ये भोजन आहे म्हणून मजा आहे इथं, नाही तर घरून दवाखान्यात कुठं डबी येतात का काय होतील आमच्या लोक आहे काहीच नाही होत ना परवेशाच्या ना। आता काही लोक बुड्या जिल्ह्यातली, काहीला रिसोर्ट तालुक्यातली कुठून डबी घेतली नाही ते हे तर अर्पात मस्त जेवण आहे, काहीच अडचण नाही कोण्या गोष्टीची। आणि बंद नाही करायला पाहिजे सरकारनं, हे आधार आहे ना गरीब लोक आहेत या भोजनाचा, असंही बंद नाही करायला पाहिजे।